भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकाचा लवकरच बिगुल. 35 ग्रामपंचायतीमध्ये 131 सदस्य पदासाठी शुक्रवारी निघणार सोडत. तालुक्याचे लागले लक्ष. भडगाव तालुक्यातील सन 2024 व 25 मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या एकूण 35 नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाच्या जागांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. तालुक्यातील 111 प्रभागातील 131 सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत संबंधित ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन दिनांक 12 जून रोजी काढण्यात येणार आहेत. या संदर्भात भडगावच्या तहसीलदार शीतल सोलाट यांनी ग्रामसभांसाठी प्राधिकृत अधिकारी, सहाय्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती अधिकाऱ्यांनी निश्चित वेळेत आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण करून विहित नमुन्यातील अहवालाच्या 5 प्रती तहसील कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या तालुक्यातील संबंधित 35 ग्रामपंचायतीवर प्रशासक राज सुरू असून शासनाने बहुतांश ठिकाणी माजी सरपंच प्रशासक म्हणून नियुक्त केले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये विकास कामांच्या गतीवर परिणाम झाल्याची चर्चा होत आहे. यापूर्वी लोकनियुक्त सरपंच पदासाठी आरक्षण सोडत पार पडली आहेत. आता सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेत इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण 50% मर्यादेत ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाचे लिपिक MM कोळी यांनी दिली. भडगावातील या 35 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होणार. वरील गावांचा समावेश. ग्रामपंचायत सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत. कोणता प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार यावर अनेक इच्छुक उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सर्वांचे लक्ष 12 जून रोजी होणाऱ्या सोडतीकडे लागले आहे. विद्यमान व माजी पदाधिकारी, सरपंचाचे इच्छुक, राजकीय पदांचे कार्यकर्ते तसेच संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आरक्षण सोडत कार्यक्रम. 12 जून रोजी विशेष ग्रामसभेत सदस्यपदाच्या आरक्षणाची सोडत. 17 जून प्रभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप अधिसूचनेला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता. 19 जून प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करणे. 19 ते 25 जून हरकती व सूचना स्वीकारण्याचा कालावधी. 10 जुलै अंतिम प्रभार रचना व आरक्षणास व्यापक प्रसिद्धी. नवीन चेहऱ्यांना संधी की प्रस्थापितांचे राज्य. अनेक गावांमधील निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून तर काही ठिकाणी प्रस्थापित नेत्यांना राजकीय रणनीती बदलावी लागू शकते. भडगाव तालुक्यात 35 ग्रामपंचायतीमधील 111 प्रभागांमध्ये निवडणुका लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.